घेतला आणि तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर नाही, गेले. त्यांचा अजिबात. असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये ती जागा जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल ही भीती तुमच्या मनामध्ये होती, त्यामुळे तुम्ही परत एकनाथ शिंदेकडे गेला. सुरुवातीला तुम्ही उद्धव ठाकरे. तुमचा काहीतरी मोठा गैरसमज आहे. मी उद्धव ठाकरे बरोबर असताना सुद्धा त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की ही जागा जरी राष्ट्रवादीची असेल तर त्यांच्याबरोबर संघर्ष करायला नको. मी आपला शांत बसेल, मला पक्षाचं काहीतरी काम द्या, नाही तिकीट मिळालं तरी चालेल, मला शिवसेनेबरोबर राहायचं, दुसरी काहीतरी जबाबदारी द्या, पण त्यांच्याबरोबर ह्या जागेवरून संघर्ष करू नका. मला नाही लोकसभा मिळाली तरी चालेल, ह्या मतदारसंघात 3 वेळा निवडून आलेलं आहे. हे स्पष्ट अजूनही तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारू शकता. मी तिकिटासाठी नाही आलो, मी आज जो फिरतोय मतदारसंघामध्ये, उद्या नाही तिकीट मिळालं तर नाही मिळाली. माझ्या दृष्टीने मी का फिरलो? तिकिटाच्या लालचीसाठी नाही. माझा 15 वर्षाचा लोकांचा सहवास आहे, लोकांचं नातं आहे. माझ्या दृष्टीनं मोठं तिकिटासाठी नाही. आज 15 वर्ष लोकांची नाळ जुळलेली माझ्याशी. गावागावामध्ये माणसामध्ये आपला माणूस म्हणून लोक मला ओळखतात, घरातला माणूस म्हणून मला ओळखतात. ते संबंध नातेसंबंध असल्यासारखं आहे. म्हणून उद्या नाही तिकीट मिळालं तर काय माझं बिघडतं? तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करणार?